आज हनुमान जयंती आहे. आज शक्तिमान देवाची जयंती आहे. बजरंग बली की जय. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने बँकेचा ताळेबंद जाहीर करत असताना मला अतिशय आनंद होतोय आणि वाटतं ही बजरंग बलीची शक्ती या बँकेच्या मागे या पुढच्या काळात सातत्यानं राहील असा विश्वास व्यक्त करतो. पंतप्रधान आपल्याला माहिती आहे की गेले 5 वर्षापूर्वी आमची जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली आणि हे सगळं संचालक मंडळ निवडून आलं आणि मला एक मतानं मला चेअरमन म्हणून त्यांनी निवडलं आणि व्हाईस चेअरमन म्हणून राजूबाबा आवडे यांची निवड केली आणि आता 5 वर्षाचा हा अहवाल देत असताना मला मनापासून आनंद होतोय. आपण एकूण व्यवसाय या बँकेचा यावर्षी 31 मार्च 2026ला 21,371 कोटी रुपये आणि 1,000 झालेला आहे. एकूण व्यवसाय 21,371 कोटी रुपये झाला आणि तोच 31 मार्च 2021ला आम्ही जेव्हा निवडून आलो त्यावेळेला 11,0799 कोटी असा झाला होता. आता प्रतिशाखा व्यवसाय हा 21 मध्ये आकडे कसे 62 कोटी झाला होता. त्यानंतर 22ला तो 60 झाला होता, त्यावेळेला तो कमी झाला होता. नंतर 23ला 75 कोटी झाला. त्यानंतर तो 14 कोटीने वाढला. 31 मार्च 14ला 83 कोटी झाला, तो 8 कोटीने वाढला. 25ला 94 कोटी झाला, तो 10 कोटीने वाढला. 26ला 111 कोटी झाला, तो 17 कोटीने वाढला. कर्मचाऱ्यांची संख्या 1418 होती 21ला, आज ती आहे 1068. प्रति कर्मचारी व्यवसाय आहे 8.26 कोटी 21ला. 22ला 8 कोटी 64 लाख. 21-22ला 36 लाख. 31 मार्च वाढ झाली. 31 मार्च 2026ला 11 कोटी 98 लाख व्यवसाय झाला, 2.55 कोटीने वाढ झाली. 31 मार्च 2024ला 13 कोटी 19 लाख झाला, 2 कोटी 1 लाखानं वाढ झाली. 25ला 16 कोटी 4 लाख झाला, 2 कोटी 85 लाखानं वाढ झाली. आणि 26ला 20 कोटी 1 लाख 3 कोटी 17 लाखानं वाढ झाली. भाग भांडवल 225 कोटी 15 लाख 21 साली होतं. नंतर 22 साली 244 कोटी 50 लाख 19 कोटीने वाढला. 31 मार्च 2023ला 264 कोटी भाग भांडवल 264 कोटी 55,000 भाग भांडवल झालं, 19 कोटी 90 लाखानं वाढलं. 31 मार्च 2014ला 285 कोटी 72 लाख रुपये भाग भांडवल झालं, 21.17 कोटी तो वाढला. मार्च 25ला 307.2 लाख 307 कोटी 2 लाख एवढं होतं, ते वाढलं 29 कोटी 30 लाखानं. आणि 31 मार्च 2026ला भाग भांडवल हे 331 कोटी 78 लाख आता ते 24 कोटी 76 लाख झालेलं आहे, वाढलेला आहे. आता निधी 456 कोटी 76 लाख हे 31 मार्च 2021ला होत्या. आता 31 मार्चला त्या 244 कोटी 50 लाख 65 लाख ते 19 कोटीने वाढलेले आहेत. 31 मार्च 2023ला 264 कोटी झालं, हे 19 कोटी 90 लाखांना वाढल्या. 31 मार्च 2024ला 285 कोटी 72 लाख झालं, त्या 21 कोटी 17 लाखांनी वाढलं. 2025ला 307 कोटी 2 लाख ते 29 कोटी 30 लाखांना वाढलं आणि 331 कोटी 78 लाख 31 मार्च 2026ला 24 कोटी 76 लाखांनी वाढलं. TV 7,140 कोटी 76 लाख या 31 मार्च 2021ला होत्या, त्या आता 7,470 कोटी 45 लाख 31 मार्च 2022ला झाल्या, 329 कोटी 59 लाखांना वाढ झाली. 31 मार्च 2023ला 8,092 कोटी 62 लाख रुपये ठेवी झाल्या,
त्या 622 कोटी 20 लाखांनी वाढल्या. 31 मार्च 2024 ला त्या 9,044 कोटी 91 लाखांनी वाढल्या. 952 कोटी 26 लाखांची वाढ झाली. 2025 ला 10,734 कोटी 41 लाख रुपये ठेवी झाल्या. ते वाढ झाली 1,589 कोटी 50 लाख. 31 मार्च 2026 ला 12,309 कोटी 29 लाख ठेवी झाल्या. त्या वाढल्या 1,674.88. सर्वात मोठी वाढ ही यावर्षी झालेली आहे. त्यानंतर बाहेरील कर्जे 21 साली आपण 628 कोटी 4 लाख घेतलेले होते. 22 साली 650.93 कोटी घेतले. 12 कोटी 89 लाखाची वाढ झालेली होती. आता 23 ला 654.63 कोटी घेतले. 23 ला 3.70 लाखांना वाढ झाली. 31 मार्च 2024 ला बाहेरील कर्जे 1235 कोटी 87 लाख घेतले होते. त्यावर्षी 581 कोटी 24 लाखाची वाढ झाली. नंतर 25 साली 1120 कोटी 15 लाख आणि त्याची वाढ झाली. घट झाली 115 कोटी 50 लाख. आणि आता 31 मार्च 2026 ला 1,094 कोटी 13 लाख. 1,094 कोटी 13 लाख. 1,094,93,000 त्याला 26.2 लाखांना कमी झाली. 26 कोटीनं कमी झाली. गुंतवणूक 2021 ला 3,296.66 कोटी गुंतवणूक होती. ती 3,107 कोटी 49 लाख झाली. ती 189.17 कमी झाली. 31 मार्च 2023 ला 2,910 कोटी 32 लाख. त्यामुळे ती कमी झाली 197 कोटी 17 लाख. 31 मार्च 2014 ला 3,791 कोटी 26 लाख. ती झाली 880.94 जादा. परत 2025 ला 4,688 कोटी 35 लाख 897 कोटी 9 लाखांना वाढली. आणि या वर्षी 26 ला 5,032 कोटी 74 लाख 344.39 लाखांना 344 कोटी 39 लाखांना ती वाढलेली आहे. ढोबळ नफा कर्जबाकी 4,578.80 2021 ला होती. ती आता 22 ला 5,232.4 लाख झाली. ती 653 कोटींनी कर्जामध्ये वाढ झालेली आहे. दोन हजार 23 6,243 कोटी 6,241 कोटी 65 लाख. 2022 1,009 कोटी 61 लाखांनी वाढलेली आहे. नंतर 2024 ला 6,976 कोटी 66 लाख 735 कोटी 1 लाखांना वाढलेली आहे. नंतर 2025 ला 7,423 कोटी 28 लाखांना कर्ज झालेलं आहे. 446 कोटी 62 वाढलेला आहे. आणि या वर्षी 2026 ला 9,061 कोटी 73 लाखांचं कर्ज पुरवठा झाला. जवळजवळ 1,738.45 ही कर्ज वाढलेली आहे. म्हणजे आम्ही दिलेली कर्ज वाढलेली आहे. ढोबळ नफा 145 कोटी 78 लाख हे 31 मार्च 2021 ला आम्ही आलो त्यावेळी होता. 31 मार्च 2022 ला 180 कोटी 54 लाख रुपये झाला. 34 कोटी 76 लाखांना तो वाढला. नंतर 31 मार्च 2023 ला 203.75 कोटी झाला. तो 23 कोटी 21 लाखांना वाढला. 31 मार्च 2024 ला 204 कोटी 56 लाख झाला.
तो फक्त 0.81 लाखांना वाढला. 31 मार्च 2025ला 245.43 कोटी झाला, तो 40 कोटी 87 लाखांनी वाढला. आणि यावर्षी 287 कोटी 62 लाख हा ढोबळ नफा झाला आणि 42 कोटी 22 लाखांनी वाढलेला आहे. खेळते भांडवल 8,772.88 कोटी ते 9,139.22 साली झालं. 466.69 कोटींनी वाढलं. त्यानंतर 23 साली 9,968.29 झालं. 828.72 वाढलं. 24 साली 11,730 कोटी 5 लाखांनी वाढलं. त्याची वाढ झाली 1,761.76. 31 मार्च 2025ला 13,345.88 कोटी झालं, ते वाढलं 1,615.83. आणि 31 मार्च 2026ला 15,304.88 झालं, ते वाढलं 19,58.60. नक्त NPA पहिला 21ला 2.46 होतं, 22ला 0, त्याच्यामध्ये वजा 2.46 झालं, 23ला 0, 24ला 0, 25ला 0 आणि आता 26ला 0. ढोबळ NPA 21 साली होतं 5.82, ते झालं 22ला 3.73 वजा 2.9 घट झाली. 31 मार्च 2023ला 4.60 झालं, त्यामुळे वाढ झाली 0.87 ना. 31 मार्च 2024ला 4.36, त्यामुळे 24 वजा झालं 0.24. 31 मार्च 2025ला 4.39%, आता ते यावर्षी कमी झालं 0.13 आणि यावर्षी वाढलं. आणि ढोबळ NPA आता झाला 4.57 आणि 8.0.8 आता वाढ झालेली आहे. CRAR 11.46 होतं 21 साली, ते झालं 14.22 साली. त्यानंतर 23 साली झालं 14.12, त्यानंतर 24 साली झालं 14.35, त्यानंतर 25 साली झालं 15.25, त्यानंतर झालं 15.26ला. यावर्षी 15.50 हा CRAR झालेला आहे. नफ्यातील शाखा 191 आहेत. त्या 191च्या 191 शाखा या आपल्या सगळ्या फायद्यात आहेत. तोट्यातील शाखा एकही नाही. म्हणजे या वेळेला आमचा जो ढोबळ नफा आहे तो आहे 287 कोटी म्हणजे 65 लाख, म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 42 कोटीने वाढलेला आहे. आता आम्ही जे संचालक मंडळाचा जे ढोबळ नफ्यातील तरतुदी केलेल्या आहेत, त्यामध्ये ढोबळ नफा गेल्या वर्षी होता 245 कोटी 43 लाख, यावर्षी आहे 287 कोटी 65 लाख. सेवा संस्था सचिव पगार आणि सक्षमीकरण 2 कोटीची प्रोव्हिजन गेल्या वर्षी होती, यावेळा 2 कोटी 70 लाखाची प्रोव्हिजन केलेली आहे. पर्सनल ॲक्सिडेंट हा जो शेतकऱ्याचा करतोय अपघाती विमा, ती 1 कोटी 25 लाख होता 24-25ला, याही वर्षी 1 कोटी 25 लाख ठेवलेला आहे. उत्पादित कर्जावरील NPA तरतूद गेल्या वर्षी 4 कोटी होती, याही वर्षी 4 कोटी केलेली आहे. कर्मचारी बोनस अनुग्रह 9.10 8 कोटी 17 लाख, यावर्षी 8 कोटी 30 लाख केलेले आहे. NPA प्रोव्हिजन ही 45 कोटी 16 लाख गेल्या वर्षी होती, यावर्षी 80 कोटी केलेली आहे. स्पेशल रिझर्व्ह फंड 4 कोटी होता, यावर्षी 5 कोटी केलेले आहे. रुरल डेव्हलपमेंट फंड 50 कोटी गेल्या वेळा होती, 50 कोटी यावेळी केलेले आहे. IT फंड 20 कोटी होती, आता यावेळेला 6 कोटी केलेली आहे. पगार वाढ करार स्टाफचा 12.77, त्यांना ते 3 वर्षात द्यायचे होते, यावर्षी 12.77 शेवटच्या वर्षाचा आहे. AI तंत्रज्ञानाची पहिल्यांदा आम्ही 2 कोटी केलेली होती, म्हणजे ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी किंवा इतर पिकाच्या, ती यावर्षी 2 कोटी ठेवलेली आहे. इन्कम टॅक्स एकूण आम्ही 32 कोटी 7 लाख रुपये इतका आपण भरलेला आहे. संस्था संगणकीकरण प्रशिक्षण 1 कोटीसाठी ठेवलेला आहे, पुढच्या वर्षी 1 कोटी ठेवलेला आहे. आणि विकास संस्था विशेष व्याससूट 100% संस्था ज्या करणार आहेत, PN पाटील साहेबांची नावाने जी आपण काढलेली आहे योजना, त्याला 2 कोटीची प्रोव्हिजन आपण केलेली आहे. इन्कम टॅक्स झाला
वाढ झाली. 4 कोटी नफा वाढला. आता निव्वळ नफ्यामध्ये आपण वाढ केली, त्यामुळे निव्वळ नफ्याच्या प्रमाणात 30% का 33% आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागतो. 90.6 लाख गेल्या वेळा आपण निव्वळ नफा दाखवला होता. आता 103 कोटी 20 लाख रुपये हा निव्वळ नफा दाखवलेला आहे. आता सन वार्षिक वर्षामधील नफा 90 कोटी 6 लाख आणि यावर्षी 103 कोटी 20 लाख. दिनांक 31 अखेर शिल्लक नफा 0. यावेळी 25-26 सुद्धा शिल्लक नफा 0 राहील आणि म्हणून या वर्षातील नफा विभागणी आपण अशी केलेली आहे. म्हणजे करणार होतं हे आता आपण बोर्डानं पुढे झालं. बोर्ड विशेष वार्षिक साधारण सभेमध्ये विधानसभेला मंजुरी होईल. आता नफा 103 कोटी, वैधानिक राखीव निधी जो ठेवावा लागतो 25%, तो आता यावर्षी आम्ही 30% ठेवलेला आहे. 30.96 लाख. शेती कोटी, शेती पतस्थिरता निधी हे कायद्याने काढावं लागते 15%, ते 15 कोटी 48 लाख. प्रस्तावित लाभांश 10% प्रमाणे 30 कोटी, म्हणजे आपण जे संस्थांना बोनस देतो, डिव्हिडंड देतो. IPDI बॉन्ड आम्ही गेल्या वेळा काढले होते, त्याची कर्जोडे परत निधीसाठी 5 कोटीची आपण तरतूद केलेली आहे. इमारत निधीला 14 कोटीची तरतूद केलेली आहे आणि लाभांश समीकरण निधीला आपण 7 कोटी तरतूद केलेली आहे. असा 103 कोटीचा निव्वळ नफ्याची तरतूद करून आपण संचालक मंडळासमोर ठेवणार आहोत. आता आमची पुढची उद्दिष्ट पुढच्या वर्षीची काय आहेत? ठेवी 15,000 कोटी करणं, ढोबळ नफा 400 कोटी करणं, ढोबळ NPAचं प्रमाण ते 3%च्या आत ठेवणं, नक्त NPA 0% आहे ते 0% ठेवणं, शेअर्स वाढीचं उद्दिष्ट आहे 20 कोटी आणि CRARचं प्रमाण आहे 14 कोटी. आता संचालक मंडळासमोर आता आम्ही काही प्रस्ताव ठेवलेले आहेत. आता जी 25-26 बँकेमध्ये जवळजवळ 29 कारखाने आपले कर्ज पुरवठ्यासाठी आहेत. त्या कारखान्याचा एखादा कारखाना वगळता या सगळ्या कारखान्यांची 1,831.99 कोटी इतकी FRP आम्ही या कारखान्यांना दिलेली आहे आणि आज 2 तारखेपासून संपूर्ण FRP ही एखादा कारखाना सोडून आम्ही पूर्णपणाने बँकेने त्याला सहकार्य केलेलं आहे. आता आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून सातत्यानं नफ्यामध्ये होणारी वाढ आणि इन्कम टॅक्स भरायला लागतोय म्हणून आपण प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजना त्याचा कर्ज प्रकरणासाठी आपण प्रस्ताव आणतोय. यामध्ये केंद्र सरकारने विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यावर असणाऱ्या मर्यादेचा विचार करून अपारंपरिक विजेतून वीज निर्मिती होऊन देशातील नागरिकांना दरमहा 100 ते 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळावी याकरता ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणली आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेनं आम्ही त्यामध्ये पुढाकार घ्यायचं ठरवलेलं आहे. आता एकूण जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य वितरण MSEB यांनी पूर्णपणानं आकडेवारी आणून परवा मी जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हाधिकारी अमोल अडगे यांना आम्ही अध्यक्ष केलं. त्यानंतर लटपटे म्हणून चीफ इंजिनियर आहेत MSEBचे, मेडाचे एक अधिकारी आणि बँकेचे MD यांनी समिती केलेली आहे. त्यांनी आता सगळे जे व्हेंडर्स आहेत की जे हे सोलर पॅनल बसवत आहेत त्यांच्याशी चर्चा करून कमीत कमी दर जर ठरवले तर ते दर आम्ही सगळ्या ग्राहकांना व्यक्तिगत कर्ज आणि सोसायटीतून देणाऱ्या शेतकऱ्यांना देणार आहोत. फक्त त्या ग्राहकाला आम्ही फक्त सिबिल बघणार आहोत यावर्षी आणि पुढच्या वर्षी फक्त वीज बिल भरेल त्याचं जे वीज बिल येईल तेवढाच त्याला हप्ता असेल. आणि जास्तीत जास्त आमचं प्राधान्य जे आहे ते 1 किलोवॅटला आहे. 1 किलोवॅटला आपल्याला 6% व्याजाने आम्ही कर्ज देणार आहोत. मुदत आहे 42 महिन्याची. त्याला जे वीज बिल येते ते त्याला भरायचं हप्त्याच्या पोटी. नंतर आपण 2 किलोवॅटला 7% व्याज राहील, 36 महिन्याचे हप्ते आहेत आणि 3 किलोवॅट हा जरा मोठा ग्राहक आहे त्याला 8%नं 36 महिन्यामध्ये हे वीज बिल त्यानं भरायचं आहे. हे वीज बिल त्याचं जे येईल महिन्याचं तेच त्याचं हप्ता ठरेल. आता यामध्ये जास्तीत जास्त आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मिटिंगमध्ये चर्चा होऊन आम्ही कसं कर्ज वितरण करणार आहोत त्याचं आम्ही परिपत्रक काढू. आणि त्यामध्ये भया माने, रणजित पाटील, आपले मुदाळजी यांनी जरा थोडा अभ्यास केलेला आहे आणि मला वाटतं एक चांगली योजना या लोकांना पहिल्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँक अशा जिल्ह्यातील सगळ्या ग्राहकांच्यासाठी आम्ही उतरतोय आणि आम्ही आमचा PLR रेट म्हणजे प्रायमरी लेंडिंग रेट ज्याला म्हणतात
म्हणजे आम्हाला किती जणांना द्यायला कर्ज परवडतंय की आम्ही ठेवी घेतो 8% आणि वर, त्यानंतर आमचा खर्च म्हणजे 10% वर आम्हाला कर्ज द्यायला लागते, 10% वर. तरी सुद्धा आम्ही 5, 6 आणि 7 आणि आता जो फरक आहे तो आम्ही निव्वळ नफ्यातनं जे सहन करणार आहोत. आणि एक वर्षभर आम्ही हे सगळी योजना चांगली राबवणार आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा सुलभ काय आणता येईल की नाही. आणि आमचा प्रयत्न आहे या जिल्ह्यातील सगळ्या ग्राहकांना शून्य बिल यावं. 3-3.5 वर्षांनी त्यांना शून्य बिल येईल, 25 वर्ष. आणि समजा जिल्हाधिकारी समिती जी आहे त्यांनी जर केलं की 30 वर्षापर्यंत सुद्धा येईल. त्या व्हेंडरवर चर्चा करून त्याची किती त्यांनी गॅरंटी घ्यायची, किती वर्षाची, आणि त्या पॅनेलचे दर कसे ठरवायचे हे अधिकार आपण त्याला दिले. त्याप्रमाणे आमचं जे कर्जाचं आपण जे परिपत्रक काढून त्यामध्ये हे होईल. तर मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेसाठी 1/4/2025 पासून आम्ही 30,000 रुपये देत होतो. आता ते आम्ही 50,000 करणार आहे. आणि या 50,000मुळं मला वाटते गेल्या 30,000 जे आम्ही होती त्यात 50 कोटी रुपयेचं आता पण लाडक्या बहिणीने कर्ज उचललेलं आहे. ज्यांना आता 30,000 उचलले त्यांना 20,000 घ्यायचं असेल तर त्यांना आता हप्ता 968 रुपये येईल आणि त्यांना 600 रुपये त्यांना परत मिळतील. आणि आता ते 20,000 रुपये जर वाढले तर 48 मुदतीनं 10% त्यांना 1268 इतका हप्ता मिळेल आणि त्यांना 200 किंवा 300 रुपये परत जातील. म्हणजे सरकारचे येणाऱ्या पैशावर हे 50,000 रुपये घेऊन त्यांनी चांगला संसारासाठी त्याचा उपयोग करावा अशी एक चांगली योजना आपण आणलेली आहे. आणि गेले आपण जे 50 कोटी दिले आहेत त्याची परतफेड अतिशय चांगली झालेली आहे. कारण महिन्याच्या महिन्याला सरकारने 1,500 रुपये लाडक्या बहिणींना दिल्यामुळं आमच्या वसुलीमध्ये कुठलीही अडचण आलेली नाही. आता ऊस शेतीमुळं आता आपण लक्षात घ्या AI चा वापर केल्याशिवाय आता ही साखर कारखानदारी टिकणार नाही या मताला आम्ही आलेलो आहोत. कारण 3 महिने साखर कारखाने चालायचे आणि 9 महिने बसून पगार द्यायचा, 9 महिने संपूर्ण खर्च करायचा, हे कुठल्याही कारखान्यांना परवडणार नाही. आमच्या बँकेकडे जेवढे कारखाने आहेत त्यांची कर्ज ही या 4-5 वर्षात दुप्पट झालेली आहे. त्याची श्वेतपत्रिका लवकरच आम्ही काढणार आहोत. आता सगळ्या कारखान्यांनी जर ह्याचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करून जर तंत्रज्ञान वाढवलं तर किमान 100 टन ऊसाचं उत्पादन निघतंय. हे VSIनं आणि बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने दाखवून दिलेला आहे. आता अनेक कारखान्यांनी हा प्रयोग यावर्षी केलेला आहे. म्हणून हा प्रयोग जर झाला तर किमान आज सरासरी उत्पन्न आहे शेतकऱ्याचं 25 ते 28 टन एकरी. ते जरी दुप्पट जरी झालं तर 3 ते 6 महिने कारखाने चालतील. पण माझी विनंती आहे की ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये शेतकऱ्याचा जो पैसा भरायचा आहे ते पूर्ण आम्ही बँक देणार आहोत. त्यांनी एक पैसा खर्च करायचा नाही. हे योजना कशी आहे, शासनाचे पैसे. अजितदादा पवार आमचे स्वर्गीय लोकनेते यांनी अर्थमंत्री असताना 500 कोटी तरतूद करून ठेवली होती. VSI, बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि कारखाने अशांचं जॉईंट त्यांचे हे करार आहे. आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्याचा जो हिस्सा आहे तो किती 1500 आहे काय 9,000 तो पूर्णपणे बँक भरणार आहे. शेतकऱ्याचा एकही पैसा शेतकऱ्यांनी भरायचा नाही. त्यांनी 2च गोष्टी करायच्या. त्यांनी 5 फुटी सरी काढायची, ठिबक लावायचं. ठिबकला सुद्धा कर्ज देतो. ठिबक कुठलंही घ्यायचं, ब्रँडेडच घ्यायचं पाहिजे असं नाही. 8-9 वर्षे टिकताना त्यांनी कुठलंही घ्यावं. आणि त्यांनी आता AI करणं आणि त्यावर ऊसाची आणि इतर पिकाची हे करणं याशिवाय कोणताही पर्याय कारखानदारांच्या समोर नाही. म्हणून कारखान्यांनी सगळ्यांनी केलं पाहिजे. जसे 10 शेतकरी 15-20 करून हे चालणार नाही. तरच उत्पादन वाढेल. आणि मी छाती टोपणानं सांगतो हा प्रयोग झाला तर आपले कारखाने 5 महिने चालतील. आणि हे कर्ज जे कर्जात गेलेले आहेत ते कर्जातनं बाहेर येतील. त्याला बाहेर यायचं असेल तर आता एकमेव मार्ग आहे की ऊसाचं उत्पादन वाढ होणं आणि जास्तीत जास्त दिवस कारखाने चालणं. आता पी.एन. पाटील साहेबांच्या नावानं आपण 100% वसुली करणाऱ्या आपण 1% सूट देतोय व्याजदरात. ती पुढच्या वर्षी जादा वाढण्याची आम्ही तयारी दाखवलेली आहे. मला वाटतं या वर्षी सुद्धा जर जनरल बॉडीनं मान्यता दिली तर 2% करण्याचा सुद्धा आमचा विचार आहे. त्यानंतर केंद्र शासनानं 2008 साली केंद्रानं कर्जमाफी केलेली होती. दुर्दैवानं कमी मंजुरीपेक्षा जास्त असलेल्या 112 कोटी रुपयाचे आपल्याला कर्ज वाटप हे चुकीचं आढळलं म्हणून त्यांनी वसूल करून घेतलेलं होतं. आणि आपण अनेक वर्ष आपण झगडत होतो. कोट्यावधी रुपयाचा खर्च जवळ 2-3 कोटी रुपये बँकेने त्यासाठी खर्च केला.
आणि आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयानं आमच्या बाजूने शेतकऱ्यांचा निकाल दिला. परंतु नाबार्ड हे सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि जवळजवळ 14 वर्ष ही लढाई लढली आणि परवा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की नाबार्ड आणि केडीसी बँकेच्या अध्यक्षांनी तात्काळ बैठक घेऊन तोडगा काढावा. आवश्यक असल्यास केंद्र सरकारची सल्लामसलत करावी. शेतकरी बँक नाबार्ड या तिन्ही घटकांच्या समतोल विचार करावा. तोडगा न निघाल्यास न्यायालय स्वतः निर्णय घेईल आणि 6 मे 2026 ही सुप्रीम कोर्टाने शेवटची तारीख ठेवलेली आहे. आमच्या दोघांमध्ये एकमत झालं नाही. आता आमचं एकमत व्हायची काही गरज नाही. आमचं म्हणणं आहे की 112 कोटी रुपये व्याजासह आमच्या शेतकऱ्यांचे द्या. सगळ्या सोसायटी अडचणीत आलेल्या आहेत, शेतकरी अडचणीत आलेले आहेत. आम्ही पत्र नाबार्डला दिलेलं आहे की आम्हाला तात्काळ वेळ द्या. मी स्वतः चेअरमनाशी बोलीन आणि त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करेन. आणि जर नाही झालं तर नाबार्डने ज्या अर्थी एवढा विरोध केलेला आहे ते सहजासहजी नाबार्ड तयार होईल असं नाही. मी याद्वारे नाबार्डच्या चेअरमनना सुद्धा विनंती करेन की यात फार छोटी छोटी शेतकरी आहेत, जो 60,000 शेतकरी आहेत की जे अनेक वर्ष या कर्जमाफीकडे डोळे लावून बसलेले आहेत. त्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे. आता विकास संस्थाचे गट सचिव हा एक आमचा मोठा घटक आहे. त्याला आपण पुन्हा याही वर्षी आपण त्यांना बक्षीस पगार द्यायचं ठरवलेलं आहे. बँकेला 2025 बेस्ट इनोव्हेटिव्ह बँक ऑफ द इयर असा बँकेच्या ह्याला आम्हाला बक्षीस मिळालं. त्याशिवाय MSC बँकेचा असोसिएशन पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशन यांनी पुणे विभागातील सर्वोत्कृष्ट वैकुंठबाई मेहता जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून पुरस्कारानं गौरवलं. मला वाटते गेल्या 5 वर्षात अतिशय चांगला पारदर्शी कारभार करण्यासाठी माझ्या सगळ्या संचालकांनी आम्हाला सहकार्य केलं. त्याशिवाय सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विशेषतः ग्राहक हे आपण बघितलं असाल की दिवसेंदिवस टीव्हीमध्ये होणारी वाढ, नफ्यामध्ये होणारी वाढ आणि हा नफा काय करायचा यासाठी या लोकांच्या जे सामाजिक विषय आहेत त्यामध्ये सुद्धा लक्ष घालायचं होतं. आणि जिल्ह्यासाठी सगळ्या सूर्योदय योजना त्यामुळे आमचा कायच बँकेचा संबंध नाही. परंतु इन्कम टॅक्स भरण्यापेक्षा या शेतकऱ्यांना जर आपल्याला ग्राहकांना आपल्याला चांगलं जर मदत करता आली तर त्यांचं वीज बिल शून्य येणार आहे. 3 वर्षांनी. तर मला वाटतं लवकरात लवकर आमचे अधिकारी आता सज्ज झालेले आहेत. ग्राहकांना व्यक्तिगत कर्ज आम्ही देणार आहोत, सोसायटीतून देणार आहोत, कुठून मागून तिथं देणार आहोत. फक्त सिबिलची अट आहे, त्याला जामीन नाही, काय नाही. अशी योजना भया माने आणि रणजित पाटलांनी तयार केलेली आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आपण समिती नेमलेली आहे. त्यांनी त्या व्हेंडरशी बोलून कमीत कमी दरामध्ये तो शेतकऱ्याचा चॉईस आहे कुठल्या कंपनीचं घ्यावं, ते वारीचं घ्यावं का अडाणीचं घ्यावं का रिलायन्सचं घ्यावं का टाटाचं घ्यावं याच्यात आपला काही नाही. जे कमीत कमी आम्ही जर जाहीर करणार, कंपन्यांची नावं देणार, त्यांनी बसवायचं आहे. आणि त्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. शेळकेवाडी म्हणून आपल्या जिल्ह्यातलं गाव आम्ही घेतलं होतं जिल्हा प्रशासकीय काळात. त्यावेळेला काय झालं, सर्व्हे केला एका कंपनीनं आणि काम मिळालं दुसऱ्याला लोएस्टवर. त्या अडचणी काय आल्या की RCC बिल्डिंग असली तर बसवायला सोपं जाते, पत्र्यात असेल तर त्याला फॅब्रिकेशन येते. त्यामुळं या कंपन्यांना ज्यांना दर कमी मिळतील त्यांनी त्या सर्व्हे करावा. त्यामध्ये कुठल्याही ग्राहकाला अडचण होणे, बँक पैसे देईल, अनुदान आमच्याकडे जमा होईल, राहिलेले पैसे त्यांनी वीज बिल ज्यांचं येते तेवढंच भरायचं, आमच्याकडे जास्त भरायचं नाही. त्यासाठी भरण्यासाठी बँकेत यायचं काम नाही. त्यांनी फोन पे, UPI, मोबाईल हे नंतर आम्ही QR कोड हे सगळं त्या गावात येणार आहे. पण त्यांनीकडे यायचं काम नाही. 500 रुपयाचं कशाकडे यायचं. 500 ते 800 रुपयाचं जे बिल आहे त्या 1 किलोवॅटचं 1 किलोवॅटचं ग्राहक पूर्ण करणं हे आमचं पहिलं प्राधान्य आहे. सगळ्यांना देणारच आहे आम्ही. तर हे सगळ्यांना घेताना 0 बिल. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकही ग्राहकाला पैसे भरायला लागू नयेत अशी आमची जिल्हा मध्यवर्ती बँक. तर आमचा काय संबंध नाही, परंतु कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही बँकेची आहे. तर त्यांनी बँकेत खातं काढलं पाहिजे, आपले व्यवहार आमच्या बँकेत केले पाहिजे, ही आमची एक त्यांना अट आणि विनंती आहे. सर, आपण उल्लेख केला की एकाही कारखान्याने एखादा कारखाना सोडला तर सगळ्यांनी दिले आहे. परंतु हंगाम सुरू झाल्यापासून सगळ्याच कारखान्यांना आर्थिक पातळीवर खूप झुंजायला आलेलं होतं. आणि दुसरा मुद्दा असं होतं की कर्जमाफी होणार अशी एक चर्चा होती. तर या पातळीवर मधल्या काळात बँकेला कर्ज वसुलीची काय अडचण आली? तर आमची कर्ज वसुली जी आहे ती आहे 30 जून म्हणजे बागायती ऊसाची, आणि खरीपाची आहे ती 31 मार्च. अजून 30 जून यायचं आहे.
काय आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा फार माझ्या मते, मी काय दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांना नाव ठेवणार नाही, प्रामाणिक आहे. कर्ज भरणारा सगळ्यात जास्त टक्केवारीनं कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी आहेत. विजेचं बिल सगळ्यात जास्त भरणारे आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत. कसलीही थकबाकी ठेवायची नाही. हे कोल्हापूर ठीक आहे, प्रत्येकाला आशा असते की मला कर्जमाफी व्हावी म्हणून आपल्याला माहिती काय म्हणून ते ठेवतात. पण आम्ही त्यांना समजावून सांगितलं की बाबा या वर्षीची जी आहे ती याला होणार नाही म्हणून आता परवा मुख्यमंत्र्यांनी जी जाहीर केली त्यामध्ये या वर्षीसाठी नव्हतंच ते. त्यांचं ते मला वाटतं 30 जून 25 अखेरची होती. त्यामुळे 30 जून 26 आहे. त्यामुळे गेल्या वर्षी जी थकबाकी त्यालाच मिळणार आहे ती. नाही सर, ते वारंवार काय होतं की कर्ज बुडव्यांनाच परत कर्जमाफी होते अशी एक मी मंत्रिमंडळात सुद्धा मांडलं की साहेब म्हटलं प्रोत्साहन भरणाऱ्या म्हणजे प्रामाणिक भरणाऱ्याला दुप्पट करू आणि ह्यांना 50% करू. पण ठीक आहे, ते ऐकलं तर आमचं हा भाग वेगळा आहे. परंतु तुम्ही म्हणताय त्या समताची मी सहमत आहे. दुसरे नाबार्ड कडून ते 112 कोटी रुपये त्याच्यावर काय मत आलं मग? तुम्ही ते मुद्दा म्हणाले काय झालेलं आहे की विदर्भात मध्ये, खानदेशमध्ये, मराठवाड्यामध्ये तिथं दुष्काळ फार पडतो आणि तिथं बागायतं क्षेत्र कमी आहे. त्यामुळे ते थकबाकीचं प्रमाण तिथं जास्त वाढते. त्यामुळं प्रामाणिकपणानं भरणारे तिथं शेतकरी जरी असले तरी त्यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळं त्यांना ते भरता येत नाही. त्यामुळं हा निर्णय घ्यावा लागतो असं मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं आहे. कर्जमाफीचे 112 कोटी साहेब संस्थाकडून आपण वसूल केले ना? आम्ही दिले त्यांना परत. जे आम्ही वसूल केलेले होते ते आम्ही ह्या अशाच नफ्यातून आता तुम्हाला सांगतो. हे बघा, हा 500 कोटी रुपये नफा झाला असता आमचा आज ढोबळ नफा. आता काय काय केले बघा आम्ही. हे बघा, एक्सपोजर या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेनं युनिट एक्सपोजर आणि सेक्टोरल एक्सपोजर म्हणून फार मोठी अट आणली. म्हणजे एका कारखान्याला किती कर्ज द्यायचं आणि सगळ्याला मिळून किती द्यायचं, त्यानं बँक अडचणीत देऊ नये एखादा व्यवसाय अडचण आला म्हणून. आणि त्यामुळे आम्हाला 1098 कोटी हे इतर बँकांचं कर्ज आम्हाला घ्यावं लागलं आणि त्याला जवळजवळ 58 कोटीचं व्याज हे आमच्याकडे पैसे असताना आम्ही त्या बँकांना दिले. त्यानंतर आम्ही गेल्या वर्षी जनरल बॉडीमध्ये सगळ्या कारखान्याची मागणी होती की बाबा 1% आम्हाला 50% का असे ना तुम्ही व्याजात सवलत द्या. आम्ही ती व्याजात सवलत दिली. त्यामुळे 21,86,00,000 हे उत्पन्न आमचं कमी झालं. त्यानंतर गेल्या वर्षी कृषी माफी आणि कर्ज सवलत योजना अपात्र ठरलेल्या मग तुम्ही सांगितलं ते 63,50,00,000 इतक्या शिल्लक रकमेवरील थक रकमेवर सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या अंतिम निर्णयापर्यंत बँक स्तरावर व्याज आकारणी स्थगित केली आणि परिणामी चालू आर्थिक वर्षात या रकमेवर दरवर्षी 12% प्रमाणात मिळणारं अपेक्षित 7.56 कोटी 7,56,00,000 हे बँकेत प्राप्त झाले नाही. तर आम्ही ती त्यांना माफ केली. आता याशिवाय शेती कर्जाचे मुक्ती कर्जावर व्याजदर 12%वरून आम्ही 10% केला, 2% कमी केला. त्याच्यामध्ये सुद्धा 7-8 कोटीची घट झाली. बँकेनं कोर बँकिंग प्रणाली 2025 मध्ये संपण्यात सदर प्रकल्पाचं 5 वर्षासाठी आम्ही नूतनीकरण केलं. सायबर सिक्युरिटी आता रिझर्व्ह बँकेने 20 पॉलिसी आता करण्यासाठी आमच्यावर कंपल्शन केलं आहे. त्यासाठी आम्हाला जास्त खर्च करावा लागला आणि त्याचं डिप्रिशिएशन या 5 वर्षात आम्हाला धरायला लागलं. त्याचंही या नफ्यावर परिणाम झालेला आहे. त्यातून मला वाटतं की जवळजवळ हे 400 ते 500 कोटीपर्यंत आपण ढोबळ नफा मिळवू शकलो असतो. यावर्षी 287 कोटीचा वर आपण नफा मिळवला. नफा भरपूर झाला, ठेवी पण प्रचंड वाढल्या. त्याचं काय रहस्य? ठेवी वाढली, बँकेच्या इतिहास सगळ्यात जास्त ठेवी यंदा वाढल्या. लोकांचा विश्वास, ग्राहकांचा विश्वास किंवा ही बँक चांगल्या लोकांच्या हातात सुरक्षित आहे हे त्याचं महत्वाचं काम आहे. तर ते नोटबंदीच्या काळातले पैसे आपल्याकडे नोटबंदीच्या काळातले 25 कोटी अजून पडून आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये ती तारीख होती. सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतला. त्यांनी केंद्र सरकारच्या अर्थ विभागाशी संपर्क साधायला सांगितलं. असं जर सांगितलं आता आम्ही संपर्क साधलेला आहे. ते नाही झालं तर पुन्हा आम्ही जर ते नाही दिलं तर पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. साहेब, साधारण राज्यातल्या अशा किती बँका आणि किती रुपये असतील? त्यावेळेला मी ज्या वेळा ऐकलं होतं त्यावेळेला अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक होती, आम्ही होतो, नगर होती, सांगली होती, पुणे होती. 10-12 तरी होत्या. आज काय मला पाठ नाही, फार वर्ष झाली. तर आता नोटा या आता वाढवी लागलेली आहे. एआय टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना जे अनुदान आपण देतो, आतापर्यंत किती शेतकऱ्यांना अनुदान दिले? आतापर्यंत फक्त 1.5 लाख रुपये गेलेले आहेत.
20 शेतकरी गेले. अजून सुद्धा आता काय होतंय, शेतकऱ्याचा एक स्वभाव असतो, एकमेकाचं बघितल्याशिवाय करत नाही. आता यावर्षी आपण त्या कारखाने ज्यांनी केले 5 कारखाने केलेला आहे, म्हणजे आमच्या शेतात सत्तापती घोटपणे केलेला आहे, बिजली कारखाने केला आहे, मला वाटतं शाहू कारखाने केला आहे, 4-5 कारखान्यांनी केलेला आहे. त्यांनी आता आपले प्लॉट शेतकऱ्यांना दाखवावेत. माझं तर अतिशय उत्तम आहे आमच्या कारखान्यात, 100 टन येणारच, 100% तुम्हाला घेऊन जातो. का तर प्रसिद्ध लोकांनी सगळ्यांनी केलं पाहिजे. ते 3 महिने साखर कारखाना चालाय, कसं व्हायचं, चालायचं हे. साहेब सगळं चांगलं आहे, पण कर्मचाऱ्यांची संख्या फक्त कमी आहे. त्याची भरती कधी आहे काय? कारखान्याने गाळप वाढवली कशाला? गाळप क्षमता वाढवण्यासाठी की कमीत कमी शिपारी साहेब जास्तीत जास्त उत्पादन करण्याची वाढवली. नाही, पण तेव्हा साखर कारखान्याचा अहवाल यायला पाहिजे ना की ह्यांच्याकडे नाही, याबद्दल सुद्धा काय करतो आम्ही, एक तुमची कार्यशाळा घेतो, तुमची न शेतकऱ्याची तुम्हाला बोलवतो. बरोबर, ते अतिशय म्हणजे मायक्रोसॉफ्ट बरोबर त्यांचा करार आहे. रोजच्या रोज मराठीत शेतकऱ्यांना त्यांचा मेसेज येतो. साहेब, ठेवीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे, बँक चांगल्या लोकांच्या हातात आहे असं लोकांचा विश्वास आहे असं तुमचं म्हणणं आहे. मात्र माझं नाही, लोकांचं म्हणजे म्हणणं. लोकांचं म्हणणं आहे असं तुमचं म्हणणं आहे. आता या सगळ्या पुढच्या निवडणुकांमध्ये दिलं का सगळं? यातल्या बहुतांशी लोकांना निवडणूक लढवता येणार नाही आहे ही बँकेची. कशा पद्धतीने तुमची अपेक्षा आहे हे बघा, किंवा मी तर पहिल्यापासून कधी या वेळेला पाय उतार व्हायचं सोडलं होतं. त्यामुळे मला काय त्याच्या फार वेदना झालेल्या नाही. परंतु जे अजूनही तरुण आहेत, ज्यांनी आता 10 वर्षे काढलेली आहेत, त्यांनी खरोखर शेवटी लोकांच्या चेहऱ्याकडे बघून लोक विश्वास ठेवतात, शिवी ठेवतात. आता अनेक आमचे जे संचालक आहेत, मंत्री म्हणून आहेत किंवा आहेत, ते मुख्यमंत्री महोदयांना भेटून प्रयत्न करतायत आणि मला वाटतंय की काहीतरी त्यातून मार्ग निघेल असं मला वाटतंय. साहेब, ग्रामीण भागातल्या शाखामध्ये कर्मचाऱ्यांना ताण पडतोय. नवीन कर्मचारी भरती कधी आता होणार? झालेला काय आहे की नवीन नोकर भरतीसाठी सरकारनं नवीन GR काढलेला आहे, ऑनलाईन पद्धत ठेवलेली आहे. 4-5 कंपन्या दिलेल्या आहेत, IBPS, TCS आणि MKCS, आणि त्यामध्ये नोकर भरती करावी असं त्यांचं म्हणणं आहे. आता साताऱ्यात सुद्धा काही ती म्हणजे एका दुसऱ्या कंपनीमार्फत झाली होती, कारण त्याला मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती दिली. आता आमचा प्रयत्न काय आहे की कोल्हापूरच्या भूमिपुत्रांना जर मिळायची असेल संधी, तर हे कोल्हापूर जिल्ह्यापुरतं तर काय असला मर्यादित केलं पाहिजे. नाहीतर मग बाहेरचे लोक येणार आणि मग आमचे संचालक म्हणतात मग आम्ही करायचं त्यासाठी. तोडगा कसा निघणार म्हणजे? आता तोडगा काढू आम्ही काही. साहेब, संचालकांची 10 वर्षांची जी मुदत आहे त्याच्यावर नागरी बँकांची जी राष्ट्रीय संघटना आहे ती कोर्टामध्ये जाणार आहे. तसं नाही, तुमची गेली DCC बँकांची संघटना काय विचार करते ती का? कोर्टात गेली आणि सर्वोच्च न्यायालयाने मद्रास हायकोर्टाकडे हे प्रकरण सोपवलेलं आहे आणि सगळ्या रिट पिटिशन तिथे टॅग झालेले आहे आणि ते मद्रास उच्च न्यायालय याबद्दलचा निर्णय झाला आहे. DCC बँकांची तशी संघटना गेलेले आहे, गेले सगळे गेलेले आहेत. मला वाटते मी पुन्हा एकदा आमच्या बँकेचे ग्राहक, ठेवीदार, बँकेचे माझे सर्व संचालक, सहकारी, बँकेचे कर्मचारी, अधिकारी, MD सगळ्यांचं मनपूर्वक आभारी आहे. तुमचं सगळ्यांचं आभारी आहे की तुम्ही वेळोवेळी बँकेला चांगल्या बातम्या दिल्या, बँकेबद्दल तुम्ही चांगली सहानुभूती दाखवली आणि बँक एवढी मोठी वाढवण्यामध्ये तुमचा फार मोठा सहभाग आहे. तुमचंही मनपूर्वक आभार मानतो. तुमच्या सनई चौकड्याचा परिणाम होता पहिला. सगळ्यांना दिलं काय? साहेब, आसोर्लेकर साहेबांची नाराजी दूर